नमस्कार मंडळी, सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये स्वागत आहे. व्हिडिओ पूर्ण बघा, आवडल्यास नक्की लाईक शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. आता बघा मी निघाले, माझ्या मावस बहिणीच्या मुलाचं लग्न आहे, तर बांगड्यांचा कार्यक्रम आणि घाणा भरायचा. तो कार्यक्रम आहे, आम्ही निघालेलो आहे. मी आणि आरोही, माझी बहीण पुण्याला काही कारणानिमित्त पुण्याला गेली, त्याच्यामुळे ती नाही आहे आणि आईची माझ्या पाय दुखतात त्यामुळे ती येणार नाही. तर आम्ही दोघीच निघालेलो आहे. लवकरच बोललो होतो पण ऊन भरपूर असल्यामुळे मी काही गेलीच नाही. गावाला भरपूरच ऊन आहे ना त्याच्यामुळं. आणि आता वाजले 6 संध्याकाळची, तरी बघा किती ऊन आहे. जवळच नाही माझी बहीण राहायला आईच्या घरापासून, त्यामुळं काही जास्त जास्त काही लांब इथं बघा या बिल्डिंग मध्येच आहे राहायला. तर चला आपण आता बिल्डिंग मध्ये एंट्री करू आणि मला आता मांडव आणि गाणं भरायचे डिझाईन आणि म्हणजे काय सर्व इतकं सुंदर केले डेकोरेशन, तुम्ही नक्कीच पुढं बघा. मांडव दाखवते मी तुम्हाला. किती सुंदर मांडव घातलेलं आहे, एकदम छान. बघितलं की असं एकदम डोळे एकदम इतके छान, कलर वगैरे किती छान. कारण लग्न इथं नाहीये, लग्न सोलापूरला आहे. आणि हे बघा इथे चाललेली माझी मावस भाऊच आहे आणि माझ्या बहिणीची मुलगी आहे. ते सजावटच काम चाललेलं अजून, बांगड्यावाली तर अजून काही आली नाही, तोपर्यंत हे डेकोरेशन चालले. आणि खरं सांगायचं म्हणलं तर मी हे असं डेकोरेशन रिअल मध्ये कधी पाहिलं नव्हतं, मी पहिल्यांदाच बघते बरं का. कारण मी काय असं म्हणजे फोन मध्येच बघितलेलं होतं, असं बघितलं तर इतकं सुंदर वाटलं का पूर्ण झालं. किती सुंदर सजवले असते, एकदम छान, बघायला डोळ्याला किती मस्त आणि छान वाटतं ना. आणि आता बांगड्यावाली पण आलेत भरायला बांगड्या. तर मग आता बघा. आणि कसं वाटलं डेकोरेशन नक्कीच सांगा. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. आणि मी आता सगळ्यांशी ओळख करून देते, माझी मावशी, मामा, मामी, म्हणजे सगळे चाललेले आहेत कार्यक्रमात. जेवढे आहेत तेवढ्यांचं मी दाखवते तुम्हाला व्हिडिओमध्ये. कारण सर्विस नंतर पुढे मी दाखवणारच आहे व्हिडिओ, पुढचे व्हिडिओ पण अपलोड करणार आहेत, नक्की बघा तुम्ही. आणि हे डेकोरेशन कसं आहे ते नक्कीच सांगा. आणि बघा ही माझ्या बहिणीची मुलगी आणि आरोही बांगड्या भरायला बसली, माझ्या आजोबर तीच बसली. आणि माझी मावस बहीण, तिच्याच मुलाचं लग्न आहे. आणि ह्या माझ्या मामी आहेत. आणि इकडे मावस बहिणीचे ते ही माझी मावस बहीण, असे सगळेजण बसले. सगळ्यांचा व्हिडिओ मी घेतला.